नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. महायुतीचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी मंगळवारी माजी पालकमंत्री श्री गणेश नाईक यांची नवी मुंबईमध्ये भेट घेतली. काही दिवसांपूर्वी नाईक यांच्या समर्थकांनी नरेश म्हस्के यांना उमेदवारी मिळाल्याबद्दल राजीनामा सत्र आरंभलं होतं. त्यानंतर या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांची आणि गणेश नाईक यांची भेट झाली. त्यानंतर श्री नाईक यांची नाराजी दूर झाल्याचं बोललं जाऊ लागलं. या पार्श्वभूमीवर कालच्या भेटीला अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं स्थान होतं. काल श्री नरेश म्हस्के यांनी संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक आणि माजी पालकमंत्री श्री गणेश नाईक या तिघांचीही भेट घेतली आणि गणेश नाईक यांचे आशीर्वाद घेतले. यावेळेस बोलताना गणेश नाईक यांनी नवी मुंबईतनं श्री नरेश म्हस्के यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आघाडी मिळवून दिली जाईल असं आश्वासन देण्यात आलं असल्याचं श्री नरेश म्हस्के यांनी सांगितलं आहे. निवडणुकीच्या आधी नाईक समर्थकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं चित्र उद्भवत होतं. प्रत्येकाला संजीव नाईक यांनाच खासदारकीची उमेदवारी मिळेल असं वाटत होतं. मात्र मुख्यमंत्र्यांनी आपलं दान हे नरेश म्हस्के यांच्या पारड्यात टाकलं आणि तिथून नाराजी नाट्याला सुरुवात झाली. आता हे नाराजी नाट्य संपलं आहे आणि गणेश नाईक यांनी नरेश म्हस्के यांना नवी मुंबईतनं मोठ्या प्रमाणामध्ये आघाडी मिळवून देण्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी प्रत्यक्षात नवी मुंबईमध्ये किती कार्यकर्ते रस्त्यावर उतरतात, काम करतात हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. आंबा महोत्सवाला ठाणे शहरामध्ये धूमधडक्यात सुरुवात झाली आहे. गेल्या 7 ते 8 दिवसांच्या कालावधीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आंबा खरेदी देखील झाली आहे. अनेक ग्राहक गेली 17 वर्षे या ठिकाणी येतात, आंबा महोत्सवाची वाट बघतात आणि आंबा महोत्सवामध्येच खरेदी करतात. या निमित्ताने आम्ही काही ग्राहकांशी संवाद साधला आणि आंबा महोत्सवाविषयी त्यांना काय वाटतं याविषयी भावना जाणून घेतल्या. चंद्रशेखर देवळालीकर, मी 71 वर्षाचा आहे. आंबा महोत्सवासाठी आज भेट दिली. छानच आहे सर्व, म्हणजे एकाच ठिकाणी बऱ्याच म्हणजे आपल्याला चॉईस पण मिळतो, व्हरायटी पण मिळते बघायला आणि बाजारपेठ म्हणजे मुख्य म्हणजे पुढे फसवणूक नाही होऊ शकत. इथे सर्व ओरिजिनल सोर्सचे लोक इथे आलेले आहेत, शेतकरी आहेत. त्याच्यामुळे इथे यायला आणि खरेदी करायला कुणालाही आवडेल. चारुशीला देवळालीकर. इथं 1 तारखेपासून आंबा महोत्सव सुरू झाला. आम्ही ऑनलाईन युट्यूबवर बघितला, त्याच्यानंतर मैत्रिणींनी पण पाठवला. दरवर्षी इथं भरतो, आम्ही ऐकतो, परंतु दरवेळेला इथं भेट द्यायला आम्ही उत्सुक असतो, कारण की इथला जो येणारा माल आहे ना तो डायरेक्ट शेतकऱ्यांकडून येतो. त्यामुळे तो प्युअर असतो, म्हणजे शुद्ध असतो आणि फसवणूक कमी असते आणि इथले माणसं खूप गोड आहेत. नमस्कार, माझं नाव शरद कुलकर्णी. मी ठाण्यामध्ये गेली 35 वर्ष राहतोय आणि आंबा महोत्सव असेल की पूर्वी तिकडे गर्ल्स हायस्कूलला असायचा, आता इकडे असतो. पण जिथे जिथे असेल तिकडे आम्ही जातोच आणि गेल्यावर खरेदी करतो आणि अनुभव आमचा चांगला आहे. आंबा चांगला आहे, खात्रीशीर आहे आणि केमिकल विरहित आहे ना, त्यामुळे तो खायला बरा वाटतो आणि शेतकऱ्यांना आपल्याकडनं तेवढी थोडीफार मदत होते ना. ह्या आंबा महोत्सवाचं सगळ्या व्हरायटी वगैरे बघितल्या तर वेगवेगळ्या प्रकारचे स्मेलवरूनच कळते की आंबा पूर्णपणे तयार आहे आणि तो अवश्य ग्राहकांनी इथे येऊन गर्दी करावी आणि इथला माल त्यांनी चॉईस करावा. आपल्या भागातील कोकणातील लोकांचा याच्यामध्ये सहभाग असेल तर इथल्या लोकांना प्रायोजक म्हणून जे काय वस्तू विकत घ्यायच्या आहेत त्यातून त्याचा विक्रय होईल आणि तुमच्या प्रकारचे लोकांना त्याचा चान्स वगैरे चांगला मिळेल. मी संजय गावडे. आम्ही आज संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सवात गेली 10 वर्ष आपण आंबा लावतोय आंबा महोत्सवामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आहेत, जसे देवगड हापूस आहे, रत्नागिरी हापूस आहे, तुमचं पायरी आहे, केसर आंबा आहे, राजापुरी आंबा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही लोकांना प्रोव्हाइड देत असतो. ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी ठाणे लोकसभाचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ ठाणे शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेला संबोधित केलं.
यावेळी संजय राऊत यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं ठाण्यावर बारीक लक्ष होतं. आजही शिवसेना प्रमुखांचं म्हणजेच उद्धव ठाकरे यांचं ठाण्यावर तितकंच लक्ष आहे. ठाणे हा आपला बालेकिल्ला आहे. येथील लोकसभा निवडणूक सहज जिंकू असा विश्वास यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केला. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याबद्दलही राऊत बोलले. आनंद दिघे यांची संपत्ती म्हणजे त्यांचे कार्यकर्ते होते, परंतु आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाचा सातबारा तोतया मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या नावावर केला असल्याचा घणाघाती टीका यावेळेस श्री संजय राऊत यांनी केली आहे. 4 जूननंतर ठाण्यातली जनता सत्ताधाऱ्यांना ठाण्यातनं पळवून लावेल आणि मोदींचं पार्सल हिमालयात जाईल असं वक्तव्य देखील यावेळेस श्री संजय राऊत यांनी केलं. दिघे साहेबांची एकमेव इस्टेट आनंद आश्रम, जसं आमचं सगळ्यांचं एक मातोश्री आहे तसं ठाण्यामध्ये दिघे साहेबांच्या नावानं एक आनंद आश्रम आहे. बरं का, ते त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतलं. इतकी लफंगेगिरी दिघे साहेबांच्या नावानं करणारा माणूस हा दिघ्यांचा वारसदार आणि बाळासाहेब ठाकरेंचा वारसदार होऊ शकतो का? उद्धव साहेबांनी त्याला विचारलं असेल कदाचित. मला आता असं वाटतंय मी साहेबांना ओळखतो उद्धवजींना. काय हो शिंदे, दिघ्यांची काय इस्टेट बिस्टेट तुम्ही परस्पर हडप तर केली नाहीत ना? शिवसेनेचे कल्याण आणि ठाणे लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे साहेब आणि नरेश म्हस्के साहेबांना आपला दवाखाना आणि वनरूपी क्लिनिकच्या वतीने जाहीर पाठिंबा. मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, चव अस्सल हापूसची खास आंबेप्रेमींसाठी आंबेप्रेमींकडून. रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला, गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त, अगदी रास्त भावात आणि हो, होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध. मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, सत्यम कलेक्शन समोर, घंटाळी रोड, ठाणे पश्चिम. आजच संपर्क साधा. आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजा बाई गंगा मांडतो. ठाणेकर नागरिकांनो, उत्कृष्ट चवदार आणि सेठ शेतकऱ्यांनी पिकवलेला आंबा चाखायचाय तर मग आंबा महोत्सवाला भेट द्यायलाच हवी. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव दिनांक 1 ते 12 मे 2024. संयोजक संस्कार सेवाभावी संस्था ठाणे. दिनांक 1 ते 12 जानेवारी गावदेवी मैदान, ठाणे स्टेशन रोड, ठाणे पश्चिम येथे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. लक्षात ठेवा, कोकण आंबा महोत्सव हा केवळ बाजार नाही तर चळवळ आहे. नक्की भेट द्या. संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव 2024 1 मे ते 12 मे 2024 या कालावधीत गावदेवी मैदान ठाणे येथे. महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या मीरा रोड भाईंदर येथील प्रचार फेरी आज काढण्यात आली होती. अयोध्येतील धर्मगुरूंची प्रचार फेरीमध्ये प्रमुख उपस्थिती होती. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. यावेळेस विरोधी पक्षातील उमेदवाराला धडकी भरेल अशी ही रॅली असल्याचं श्री नरेश म्हस्के यांनी म्हटलं. अशोक सिंगल चौकातून या प्रचार फेरीला आरंभ झाला. भगवे ध्वज, भगव्या टोप्या, प्रचार गाण्यांनी प्रचार फेरीत रंग भरला. मोटरसायकल्सवर मोठ्या प्रमाणामध्ये या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. एक ही नारा, एक ही नाम, जय श्रीराम, जय श्रीराम, अब की बार 400 पार असे नारे यावेळेस देण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार नरेश म्हस्के यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी मेहनत घेत असल्याची भावना यावेळेस मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. उत्तन, वीर चिमाजी अप्पा उद्यान येथे प्रचार फेरीचा समारोप झाला. या प्रचार फेरीमध्ये आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, माजी आमदार नरेंद्र मेहता, युवा सेनेचे पूर्वेश सरनाईक, भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा, रवी व्यास आदी उपस्थित होते. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports,
and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खडन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.